नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. लवकरच ब्लॉगला सुरुवात करायची होती, पण थोडेसे बहीण आल्यामुळं मुलं वगैरे त्यांची मजा मस्ती चालू आहे, त्यामुळं आज ब्लॉगला उशीर झालेला आहे. आणि आज काही साधं सिंपलच जेवण वगैरे केलेले आहे. तुरीच्या डाळीची खिचडी मसाल्याची, आणि बहीण माझी ढोकळ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मला काही जमत नाही ढोकळा वगैरे, मी भरपूर वेळेस करून बघितला आहे. तर बघूया बहिणीची ढोकळ्याची रेसिपी. काय काय लागतं, कसं कसं लागतं ती स्वतःच तुम्हाला सांगेल. कर सुरुवात. मी ना ढोकळ्यासाठी 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटीला कमी थोडं रवा घेतलेला आहे. त्याच्यामुळे ना रवा टाकल्यामुळे ढोकळे स्पंजी आणि छान नरम होतात. चला मग सुरुवात करू. याच्यात आपण टाकणार आहोत लिंबू सोडा, ज्याला आपण कोणी कोणी लिंबू बी टाकू शकता, पण मी याच्यात इनो बी टाकता, पण मी लिंबू सोडा टाकते. ते छोटा चमचा आहे माझा, मी ते 2 भरून टाकले. हळद बी टाकू शकता याच्यात, हळद ऑप्शन आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता. अर्धा चमच्याच्या वर थोडं मीठ टाकणार आहे चवीला. साखर टाकू आपण. माझे छोटे चमचे असल्यामुळे मी हे चवीनुसार 3 चमचे टाकते. 3 चमचे म्हणजे माझं जेवढं माप आहे त्या मापानुसार. आणि याच्यात आपण तेल पण टाकू. तेल टाकू, त्याच्याने ते मोकळं होऊन जातं आपलं जे बेटर आहे ना. 1 पळी तेल टाकलं आहे. त्याच्यात साखर टाकल्यामुळे ते आपल्याला हलवावं लागणार आहे, साखर विरघळेपर्यंत. आता आपलं हे चांगलं फेटून झालेलं आहे. मी यात आपण जे पीठ घेतलं होतं ना ज्या वाटीने त्या वाटीला थोडंसं भरून, म्हणजे कमी पाणी टाकलं आहे, आणि ही आपली कंटेन्सी अशी झाली. आता हे फेटल्या गेल्यानंतरून मी यात सोडा टाकणार आहे. यात रवा असल्यामुळे ना ते थोडं पाणी ना शोषून घेतं, त्याच्यामुळे याला पाण्याची, हे थोडं फेटल्यामुळे थोडं पाणी लागतं नंतर. आणि तुम्ही पाहू शकता कसं झालं आहे पीठ बॅटरचं. आता यात मला सोडा टाकायचा आहे. मी सोडा टाकते. ज्या चमच्याने मी ती लिंबू सत्व साखर तुम्ही जे म्हणता ते टाकलं, त्याच चमच्याने मी आता सोडा टाकणार आहे. 2 चमचे टाकणार आहे. आणि हे जे ना हे एक साईडच फिरवायचं. एक साईड फिरवल्याने ते बरोबर ते असं फेटल्या जातं आणि त्याला चांगला फेस येतो, म्हणजे ते चांगलं फुलतं. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान फुलतं आहे ते. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा सोडा अजून टाकू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण बघा पीठ पाहून घ्या तुम्ही, कन्सिस्टन्सी किती छान फुगले आहेत. आता आपण हे इडलीच्या भांड्यात लावणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कढई ठेवून, आता कसं प्रत्येकाकडं सगळं अवेलेबल नाही राहत ना, मग मी हे मग आपले 10 मिनटं झाले. आता आपण उघडून पाहू आपला ढोकळा कसा झाला आहे. वाव, छान त्याला स्पंज आलेलं आहे. बघा किती छान फुगला आहे तो. हे बघा, काहीच नाही झाला आहे तो, शिजला आहे म्हणजे मधून तो आतून पूर्ण शिजला आहे. आपण आता गॅस बंद करून देऊ. काढून टाकू आपण.
किती छान फुगलाय बघा. आता आपण आहे ना, आता आपण हे बघा तडका देणार आहे त्याला. तर मी तडक्यासाठी इथं मोहरी, हिरव्या मिरचीच्या ऐवजी मी लाल मिरची घेतली आहे, छान लागते ती. पण तुम्ही हिरवी बी टाकू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. मी लाल टाकते. कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे. आता आपण त्याला तडका देऊ. तडक्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे. आता त्याच्यात मी आता 1 पळी तेल टाकते. तेल गरम होऊ देऊ. तेल चांगलं तापलं आहे. आता आपण यात टाकणार आहे मोहरी, कढीपत्ता आणि मिरची. तुम्हाला कोथिंबीर वरतून तुम्ही टाकू शकता त्याला तेवढे. मी आता गॅस बंद करून देते आहे, ते जास्त तडतडलं आहे. याच्यात आपण कोथिंबीर बी टाकून देऊ. थोडंसं मीठ, थोडंसं मिरचीमुळे आपल्याला थोडी आपण याच्यात साखर, थोडं गोड पाणी पण करणार आहे, जेणेकरून ते आपण ढोकळा खाताना आपल्याला जो घास अटकतो ना तो अटकणार नाही. आणि बघा मी थोडंच पाणी घेतलं, कारण की आपल्याला माझी कंटेन्सी छोटीच आहे ना. जे आता हे पाणी असल्यामुळे, ढोकळा कमी असल्यामुळे आपण थोडंच पाणी टाकले, अर्धा कप. आणि आपण आता हे पाणी ढोकळ्यावर टाकणार आहे, जेणेकरून आपण, तुम्हाला आत्ता बोललीच मी, काही काहींना ढोकळा खाताना घास अटकतो, ढोकळा अटकतो घशात. तर ह्या पाण्यामुळे येतो आहे ना ढोकळा एकदम छान सॉफ्ट असं जातो, अटकत नाही. म्हणजे तो मुलांना बी त्रास होत नाही आणि आपल्याला बी नाही होत. तुम्हाला मी काढून दाखवते. आता मी हा गॅस 1 मिनिट, थोडं पाणी घेऊ देऊ आपण कमी. गॅस बंद करते. आता मी तुम्हाला ढोकळा दाखवते काढून. ढोकळा पहिले आहे ना आजूबाजूनी कट करून हे करून द्यायचं, जेणेकरून तो व्यवस्थित येतो. मी याच्यावर ताट ठेवते. आपला ढोकळा बघा, वाव किती स्पंजी आलाय बघा. पाहिलं तुम्ही? पण ढोकळा कट करू, त्याचे छोटे छोटे पीस करू. आणि ते आपण जे तडकाचं पाणी केलं आहे ना, मोहरी मिरची, त्याचा तडका देणार आहोत. तुम्ही नक्की एकदा करा. जी रेसिपी सांगितली ना मी त्या पद्धतीने. खूप छान ढोकळा फुगतो तो, साधा सिंपल घरच्या घरी, काहीच कठीण नाही तो. ते कापून झालेले पीस केले आपण त्याचे. आता आपण त्याच्यावर टाकणार आहे तडक्याचं पाणी. कोणी कोणी कोथिंबीर वरतून बी टाकता, जसं त्याला ज्यांना योग्य वाटतं तसं तुम्ही करू शकता. मला आवडतं, मी या पद्धतीने केलं. हे पहा किती छान झाला आहे ढोकळा बघा. तुम्हाला मी 1 पीस काढून दाखवते. किती स्पंजी, एकदम नरम आणि छानपैकी तो स्पंज झालेला आहे, फुगला आहे. खूप टेस्टी आणि खूप छान झालेला आहे. एकदा नक्की करून पहा तुम्ही. बाय.